नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आरआरबी जेईचे नुकतेच तुम्ही फॉर्म फिल केलेले आहे। त्याच्या अगोदर टेक्निशियन आणि एएलपी चे पण फॉर्म बऱ्याच लोकांनी फिल केलेले होते। तर आरआरबी मार्फत एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन आहे आधार व्हेरिफिकेशन बद्दलचं। तुम्ही बऱ्याच जणांनी आता जे फॉर्म भरलेले आहे त्यावेळेस बघितलं असेल की आधार व्हेरिफिकेशन बद्दल तुम्हाला विचारलं होतं। तर काही लोकांनी व्हेरिफिकेशन केलेले आहेत, काहींनी केलेले नाही आहेत। डबल एकदा क्रॉस व्हेरीफाय करा की तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केलं या नाही केलं, केलं नसेल तर करून घ्या। त्या रिगार्डिंगच ही नोटीस आरआरबी कडून काढण्यात आलेली आहे। ऍप्लिकंट और कॅन्डिडेट आर ॲडवाइज्ड टू ऑथेंटिकेट देअर आयडेंटिफिकेशन थ्रू आधार व्हेरिफिकेशन व्हाइल अप्लाइंग फॉर व्हेरियस सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिसेस। राईट, कुठलेही असो, मग तुमचं टेक्निशियन असो, आरआरबी असो की कुठलीही बाकी वॅकन्सीज असो ज्या आरआरबी मार्फत काढण्यात आल्या। आरआरबी जेई मला म्हणायचं होतं, राईट, बाय आरआरबी सबमिटिंग द आरआरबी ऍप्लिकेशन थ्रू आधार व्हेरिफिकेशन मोड विल फॅसिलिटेट स्मूथ एंट्री टू द एक्झामिनेशन सेंटर अँड स्ट्रीमलाइन द पोस्ट एक्झाम प्रोसेस फॉर ऍप्लिकंट। म्हणजे तुम्हाला एग्जाम द्यायच्या वेळेस आणि एग्जाम झाल्यानंतर बाकी रिझल्ट वगैरेला ही पूर्ण प्रोसेस स्मूथ करण्यासाठी त्यांना आधार व्हेरिफिकेशनची गरज आहे। त्यामुळे हे व्हेरिफिकेशन करून घ्या। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, ॲप्लिकंट और कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी सबमिटेड देअर ॲप्लिकेशन फॉर सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिसेस इश्यूड बाय आरआरबी ड्युरिंग 2024 युजिंग डॉक्युमेंट अदर दॅन आधार। म्हणजे की काही लोकांनी आयडी प्रूफ जे आहे ते ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर पासपोर्ट, पॅन, वोटर आयडी, ओके एक्सेट्रा कॅन कंप्लीट आधार व्हेरिफिकेशन बाय लॉगिंग इन देअर युजर क्रेडेन्शियल। राईट, म्हणजे तुम्ही जरी बाकीचे डॉक्युमेंट्स यूज केले असेल तरी आता तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जी वेबसाईट आहे www.rrbapply.gov.in ही वेबसाईट आहे www.rrbapply.gov.in, right? This Aadhaar verification is one-time exercise and will be automatically valid for all present and future job notification and application, right? हे one time करायचं आहे, बाकी तुम्हाला as it is हे consider बाकी रिक्रुटमेंटला सुद्धा पास्टच्या प्रेझेंटच्या केलं जाईल। आरआरबी विल नॉट सेव्ह और शेअर आधार डिटेल्स विथ एनी थर्ड पार्टी। डोक्यात असं ठेवू नका आरआरबी कोणाला डेटा विकल असं काही ते करत नाही। यूज देम फॉर एनी पर्पज अदर दॅन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिस्पेक्टिव्ह सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिसेस। राईट, फक्त ज्या ऑब्जेक्टिव्ह साठी आहे त्याच ऑब्जेक्टिव्ह साठी तुमचा आधारचा डेटा वापरला जाणार आहे। क्लियर? कॅन्डिडेट आर ॲडवाइज्ड टू रेफर ओनली टू द वेबसाइट ऑफ आरआरबी for latest update on the requirement process. Please do not mislead by unauthorized sources. राईट, फक्त आरआरबी ची वेबसाईट कुठल्याही इन्फॉर्मेशन साठी यूज करा असं त्यांचं म्हणणं आहे। हे सुद्धा मी आरआरबी मुंबईच्या वेबसाईट वरूनच घेऊन आलेलो आहो, त्यामुळे ऑथेंटिक त्यांच्या वेबसाईटवर मिळते आणि ते मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो। तर मी इथं थांबतो। थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग। थँक्यू सो मच।